आता पाहूया आज दिवसभरात राजकीय विश्वात काय घडलंय त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। 20 दिवसांनंतरही गृहखातं कुणाकडे हे ठरत नाहीये। राज्यातील कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त झाली, संजय राऊतांची टीका। सत्ताधारी पक्ष विरोधकांना बोलूच देत नाही। अदानींवर अमेरिकेत खटला दाखल, त्यावर आम्हाला बोलू देत नाही। राज्यसभेचे सभापती पक्षपातीपणा करतात, संजय राऊतांचा आरोप। मविया ईव्हीएम आणि निकालाबाबत शुक्रवारी सुप्रीम कोर्टात एकत्र याचिका दाखल करणार। दिल्लीतील अभिषेक मनु सिंघवींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय। 23 नोव्हेंबरलाच विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पूर्ण। मतांची संख्या आणि स्लिपची संख्या यामध्ये तफावत नाही, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर अदानी ग्रुपकडून सीमा तपासणी नाका सुरू। अनेक तपासणी नाके बंद, मग खासगी कंपनीचा तपासणी नाका कशासाठी? लॉरी ऑपरेटर असोसिएशनचा सवाल। हे राज्य अदानींच्या घशात घालण्यासाठी सरकार बसवलं गेलंय। जगातल्या मोठ्या उद्योगपतीला जगात नाकाही चालवायचंय, संजय राऊतांचा उद्योगपती गौतम अदानींवर निशाणा। बॅलेट पेपरवर मतदान न झाल्यास जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान करणार नाही, मार्कडवाडी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका। मार्कडवाडीत पडळकर आणि खोत यांनी शरद पवारांबाबत केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेशी भाजप सहमत नाही, त्यांची दखल भाजपने घेतलेली आहे, बावनकुळेंची प्रतिक्रिया। बीडचे खासदार बजरंग सोनवणेंकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। बीडमध्ये गुन्हेगारांना कळस गाठलाय, गुन्हेगारी कमी व्हावी, अपहरणाच्या प्रकरणांची सीबीआय मार्फत चौकशी करावी, सोनवणेंची शहांकडे मागणी।